असा होता माझा आज वटपौर्णिमेचा लूक. काही असं वेगळं नव्हतं, साधा सोपा पटकन होणारा केला होता. कारण आज कनी वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर एकाच दिवशी. आणि आमच्याकडे कुठलाही सण असो, कोल्हापूर जिल्ह्यात पुरणपोळी ही असतेच असते. आणि पुरणपोळीचा घाट म्हटलं की बापरे, नको नको वाटते. तर हे सगळं मी कसं आवरलं ते मी सांगणारच आहे. आज बेंद्राच्या दिवशी आमच्याकडे असं तोरण पण देऊन जातात, जे आम्ही प्रत्येकाच्या दाराला असं बांधतो. त्यानंतर आज पौर्णिमेचं कनी दुसरं ब्रह्मकमळ अर्ध्या रात्रीला उगवलं होतं, तेही सांगणार आहे. चला, सकाळपासून मी पहिल्यांदा काय काय केलं हे सांगते. आज माझा उपवास होता, त्यामुळे रात्री शाबू भिजत घातली होती. माझ्या उपवासाला पण होईल आणि सगळ्यांना नाश्ता पण होईल, असं दोन्ही एकत्रच होईल ह्यासाठी इथे मी शाबू सकाळी पहिल्यांदा काय करायचं, थोडंसं परत हाताने परतून घ्यायचं. हाताने म्हणजे काय होते, त्यात हवा गेली की अजून शाबू फुलून येते. तर इथे त्यानंतर बटाटे उकडले होते, ते मी एकत्रच उकडलेले, कारण पुरणपोळीसाठी पण बटाट्याची भाजी लागणार होती आणि वड्यासाठी पण लागणार होते. त्यातले थोडेसे असे बटाटे उकडून पहिल्यांदा शाबूत कुस्करून घ्यायचे, म्हणजे असं वड्यानं असं बायडिंग चांगलं येतं. त्यानंतर जे काय आपलं हिरवं वाटण असेल, शेंगदाण्याचं कूट असेल, असं सगळं मिक्स करून मीठ वगैरे घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट पण थोडासा मोठाच घ्यायचा, म्हणजे आपल्या दाताखाली खाताना छान होते. आणि मग असे वडे मी बनवून ठेवते आणि जसे लागतील तसे गरम गरम तळून घेते. कारण ते तळताना परत करायचं, परत तळायचं म्हटलं बाकीची कामं होत नाहीत. त्यामुळे हे असे वडे बनवून ठेवले. त्यानंतर पुरणपोळीची सगळी तयारी करून ठेवलेले, म्हणजे डाळ शिजवून, पुरण वाटून, कणिक मळून. त्यानंतर आमच्याकडे येळवणीची आमटी करतात, बटाट्याची भाजी, भात, पापड, पापड्या. ते सगळे मी वडे झाल्यानंतर त्याच कढईमध्ये पापड्या तळले, त्यातच भाजी वगैरे फोडणीला टाकली. असं पटापटा किचनमधलं काम आवरून घेतलेले. आता फक्त पुरणपोळी लाटायचे आहेत, पण त्याच्या अगोदर म्हटलं वडाची पूजा करून यायची, कारण 12:30च्या आत काहीतरी असा मुहूर्त आहे म्हटलं. आणि नंतर पाऊस वगैरे आला की मग परत नको वाढते. आता थोडासा पाऊस कमी आहे. कालपासून झिरमिट असा दिवसभर चालू आहे. आणि अशा साड्या नेसल्या मग ते पावसात जायला नको वाटते. ही साडी बघा घेऊन आता मी माझ्या बहिणीच्या मुलगीच्या लग्नात घेतलेली. तिला मुलगी होऊन आता ती ज्युनियर KGला जाते. आणि मी फक्त ही आता तिसरी वेळ असेल साडी नेसायची. एक तर तिच्या लग्नात नेसलेली, त्यानंतर अजून एका पाहुण्यांच्या लग्नात, आणि आत्ता अशा ठेवलेल्या साड्या माझ्या नेसायच्या घडतच नाही. आज म्हटलं काही नाही, खराब होऊ दे नाही तर काहीतरी होऊ दे, आज नेसायचीच. ती नेसली, पटापटा आवरलं. हेअरस्टाईल मी बराच वेळा बघत होते, मला हेअरस्टाईल येत नाही. तुम्ही आता रोज बघितलंच असेल, मी एक तर आंबाडा बांधते नाही तर वर अडकून टाकते. घरात चालते, पण बाहेर जाताना मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की काय करायचं. आणि मला हेअरस्टाईल चांगली दिसत नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे क्लिप अडकवली, पटापटा आवरलं. जे काही पूजेचं साहित्य होतं ते ताटात भरलं, आरती घेतली आणि वडाला गेले. इथं आमच्या पलीकडेच वडाचं झाड असल्यामुळे जास्त काही लांब जावं लागत नाही. तिथं बाकीच्या बायकांची तर पूजा झालेली होती, त्यामुळे मी एकटीनेच माझी पूजा करून घेतली. तिथल्या 5 बायकांना ओटी भरली. त्यानंतर थांबले नाही, लगेचच आले, कारण मला बाकीची कामं आवरायची होती. तोपर्यंत इकडे तोरण देऊन गेले होते. बऱ्याच वेळा काय होते, एक दादा येतात, ते स्वतःच बांधून जातात. पण आज कोणतरी ताई आल्या होत्या, त्यामुळे ते देऊन गेले. आणि त्यात मी चार्लीला सकाळपासून बांधून ठेवलं होतं. मला कोणी आवाज दिला की हा बाहेर भुंकत गेलाच असं समजा. त्यामुळे म्हटलं आज तोरण वगैरे द्यायला येणार, तर त्याला बांधून ठेवलं होतं. तर त्या ताई देऊन गेलेले आहेत. इथं तनू आणि तनूचं बाबा बांधत आहेत. आमच्याकडे कसं मग दाराला आपलं जे काही शॉप वगैरे असेल धंद्याच्या ठिकाणी तिथे, त्यानंतर देवाला असं तोरण देऊन जातात. तर आले घरी, साडी वगैरे काढली, त्यानंतर लगेचच पुरणपोळ्या बनवायला घेतल्या, कारण नैवेद्य दाखवायचा होता देवाला. आणि आमच्याकडे आज बेंद्रा दिवशी कुंभारांच्याकडनं मातीचे बैल आणले जातात आणि त्याची पूजा वगैरे केली जातात. मग त्या गोड्या चकल्या वगैरे केलेल्या असतात त्या देतात, आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो. तर पहिल्या पोळ्या 1-2 केल्या. त्यानंतर हे बघा, आमच्याकडे अशी बैलांची मातीची पूजा केली जाते. त्यानंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग बाकीच्या पुरणपोळ्या वगैरे करून घेईल तसं पोरांना जेवायला. नीलला काही सुट्टी नव्हती, त्यामुळे तो सकाळीच गेलेले. त्याला शाबूचे वडे डब्यातून दिले होते आणि आल्यानंतर म्हटलं जेवण करेल. तर असा होता माझा बेंद्राचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि त्या रात्री हे बघा, हे दुसरं पौर्णिमेचं ब्रह्मकमळ उमलले. हे मला रात्री मी 2:45 वाजता शूट केलेलं आहे बघायला बाहेर. तर बाहेर यायचं धाडस होत नव्हतं, कारण पाऊस थोडा चालू होता आणि बाकीच्यांना कोणाला उठवायचं म्हटलं नको वाटत होतं. तरी पण म्हटलं पहिलं फूल माझ्या हातनं गेलं होतं, मी बघितलंच नव्हतं आणि मला हे उमललेलं फूल बघायचं होतं. त्यामुळे 2:45 वाजता उठून बघितले. पूजा वगैरे काही केली नाही, आरती वगैरे, फक्त नमस्कार केले. इथे आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. ह्या दिवसाची आता सकाळ बघूया.
हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. आज मी बिना कांदा लसूणचं जेवण करणार आहे. म्हणजे आता कोणी दोडक्याची भाजी झालेली आहे, तुम्हाला दाखवते. बिना कांद्याची दोडक्याची भाजी केलेली आहे. फक्त टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कूट आणि वापरलेले आहे तिने. इथं रात्रीची येळवणीची आमटी होती ती काढून गरम करत ठेवलेली आहे. त्यानंतर इथं दूध गरम करून ठेवलेलं आहे. इथं रवा भाजत आहे. इथं रवा भाजायला चालू केलेलं आहे मी. त्यानंतर इथे चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे. दिसलं. आणि इथं दुसरी तयारी करून ठेवलेली आहे. आता रवा मी काढून घेते. पहिल्यांदा डाळ फोडणीला टाकूया. ह्या एका रव्याच्या कणी एवढ्या 2 वेगवेगळ्या पद्धतीने उपीट बनवणार आहे. म्हणजे एक आमच्यासाठी कांदा घालून आणि एक फक्त टोमॅटो वगैरे घालून. आता थोड्या वेळ बनवणार आहे. इकडे माझी आमटी पण पकळी आली. बंद करते. पहिल्यांदा तर हे करून घेऊ. फोडणीला टाकते. तर ह्यासाठी मी चटणी वापरणार आहे. ती म्हणजे कधी माझ्या दीदीची आहे. ती पण ते इस्कॉनचं वगैरे करते ना, तर ती कांदा लसूण खात नाही. तर फक्त ह्या खडे मसाले आणि खोबरं इतकं मिक्स करून कधी चटणी बनवून ठेवली आहे. मग ती कशी आली की असं चटणी घेऊनच येते. तर त्याची चटणी शिल्लकची कधी थोडीशी राहिलेली आहे. ती चटणी आता काय जेवणासाठी वापरणार आहे. कारण माझ्या चटणीत त्याने आम्ही लसूण घालतो आणि कांदा वगैरे आमचं कोल्हापूरच्या चटणी घालतो, त्यामुळे ती मी वापरणार नाही. डाळीला लसूण घालला नाही, फक्त टोमॅटो जिरं मोहरी कढीपत्ता एवढंच टाकलं आणि डाळ घालून फोडणीला टाकलं. पीठ बनवते. कांदा घातलेला नाही, जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि टोमॅटो थोडीशी उडदाची डाळ टाकते. उद्याच्या डाळीने त्यांनी व्यक्तीचं खमंग होते. बाहेर कधी पण रव्याचं दुप्पट पाणी घालायचं, पण थोडंसं मी जास्त घालणार आहे कारण आमच्या कसं मऊ उपीट लागतं. थोडं नाही. तर हे जे माझं बिना कांदा लसूणचं जेवण चाललं होतं ते माझ्या सासऱ्यांचे मामे भाऊ आले होते. तर ते थांबले होते. त्यांच्यासाठीच मग म्हटलं तर त्यांच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं कुठं सगळ्यांना एकत्रच करायचं. चला ह्यासोबत आजचा ब्लॉग पण इथंच बंद करते. आवडला तर लाईक करा.